आता आम्ही एअरपोर्टला चाललो आहे, तिरुपती एअरपोर्ट. लगेज चेकिंग काउंटर. आता आम्ही एअरपोर्टला चाललो आहे. तुम्ही थंबनेलवरती बघितलाच असाल, मी तिरुपती ते कोल्हापूर फ्लाईटची स्थिती व त्याची माहिती सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. मी आत्ता तिरुपती एअरपोर्टच्या येथे पोहोचत आहे. तिरुपती एअरपोर्ट हे रेणीगुंटा येथे आहे. तिरुपती रेल्वे स्टेशनपासून तिरुपती एअरपोर्ट 19 किलोमीटर आहे. मी आत्ता तुम्हाला एअरपोर्ट चेकिंगची माहिती सांगतो. एअरपोर्टवरती आतमध्ये जाताना बाहेरच सिक्युरिटी चेकिंग होते. त्यावेळी आपल्याकडे आधार कार्ड आणि तिकीट असणे गरजेचे आहे. जे नाव तुमचे आधार कार्डावरती आहे तेच नाव तिकिटावरती पण लागते. तसेच तुमच्यासोबत जर चिल्ड्रन्स असतील तर 2 इयर अबाव चिल्ड्रनचे फुल तिकीट असते आणि 6 मंथचे जर बेबी असेल तर त्याचे तिकीट नसते. पण 6 मंथच्या वरील बाळाचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आपण आता फर्स्ट स्टेप सिक्युरिटी चेकिंग करून आतमध्ये आलो आहे. आतमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला तिरुपतीची म्हणजे की बालाजीची मोठी मूर्ती दिसून जाईल. आपण आता जे आपल्यासोबत लगेज आहे ते चेकिंग करून घेऊयात. बॅगमध्ये मोबाईल, पॉवर बँक आणि गोल्ड चालत नाही. त्या सर्व बॅग ह्या काउंटरवरती जमा कराव्यात आणि त्यासोबतच बोर्डिंग पास आपल्याला इथे मिळतो आणि इथेच इमिग्रेशन सुद्धा होते. हा आहे बोर्डिंग पास. मी आत्ता तिरुपती एअरपोर्टवरती एक छोटं बालाजीचं शॉप आहे. तेथे मी बालाजीची मूर्ती परचेस करण्यासाठी आलो आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशा मूर्तीच आहेत. या सर्व मूर्ती सँडलवूडपासून बनवलेल्या आहेत. मी आत्ता एअरपोर्टवरती मसाज घेण्यासाठी आलो आहे. येथे मसाज चेअर आहेत. याचे रेट 300 रुपीजला रेग्युलर मसाज हा 20 मिनिटचा आहे. त्यासोबतच 500 रुपीजला 30 मिनिटचा स्पेशल मसाज आहे. मसाज केल्यानंतर बॉडी खूपच रिलॅक्स होते. बोर्डिंग पास मिळाल्यानंतर तुम्ही मेन सिक्युरिटी चेकिंगवरती जायचं आहे. तेथे तुम्हाला एक ट्रे दिला जातो. त्या ट्रेमध्ये तुम्ही मोबाईल, इलेक्ट्रिक वस्तू ठेवायचे असतात. तेच तुमचे मेन सिक्युरिटी चेकिंग आहे. त्याचा व्हिडिओ आपण काढू शकत नाही. हा आहे माझा बोर्डिंग पास. मी आत्ता स्टार एअरच्या बसमध्ये बसत आहे. ही तुम्हाला एअरपोर्टवरती बस घेण्यासाठी येते. ही तुम्हाला रनवेवरती नेऊन सोडते. रनवेवरती कोणालाच चालत सोडत नाहीत. आम्ही आत्ता बसमधून फ्लाईटच्या इथे निघालो आहे. फायनली आम्ही आत्ता फ्लाईटच्या इथे पोचलो आहे. आम्हाला आत्ता एक विंडो सीट आणि एक त्याच्या साईडला सीट मिळाली आहे. सीट कोणती पाहिजे हे तुम्हाला बोर्डिंग पासच्या वेळी विचारले जाते. जर आपल्याला विंडो सीट हवी असल्यास तुम्ही बोर्डिंग पासच्या वेळी सांगू शकता. त्यावेळी तुम्हाला विंडो सीट ही देतात. Ladies and gentlemen, may we have your attention please for your safety? We will now demonstrate the use of safety equipment. फायनली आमची फ्लाईट आता टेक ऑफ घेत आहे. हा आहे विंडो व्ह्यू. तुम्ही फ्लाईटमध्ये 7 kg बॅग आणू शकता आणि जर आपल्याकडे 15 kgची बॅग असेल तर तुम्ही ती लगेज काउंटरला द्यायची आहे.
आम्ही आता कोल्हापूर एअरपोर्टवरती पोहोचलो आहे. तुम्हाला फ्लाईटमध्ये सांगितलं जातं की बाहेरील तापमान किती आहे आणि त्यासोबतच तुमचे लगेज कोणत्या काउंटरला किती नंबरला येणार आहे हे सांगितलं जातं. हे आहे कोल्हापूर एअरपोर्टवरील लगेज घेण्याचे काउंटर. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.